कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा पुराचा फटका बसलेला आहे आणि समितीच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2019ला जो पूर आला तेव्हा आम्हाला काही जी कारणं वाटलेली होती आणि त्याच संदर्भानं आम्ही या पूरग्रस्त समितीच्या मार्फत तेव्हा 21चा जेव्हा परत हा पूर रिपीट झाला तेव्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आमच्या ज्या वस्तुस्थिती आहे ती त्यांच्यापुढं मांडली होती की बाबा ह्या सगळ्या गोष्टीचा शास्त्रीय अभ्यास होणं गरजेचं आहे आणि हा शास्त्रीय अभ्यास करत असताना जे स्थानिक लोक आहेत त्यांचे लोकप्रतिनिधी असतील किंवा पूरग्रस्त आहेत आणि प्रत्येक भागातल्या पुराच्या कारणं वेगवेगळे आहेत तिथं प्रत्यक्ष त्या अहवाल समितीनं जाणं गरजेचं आहे आणि तिथं जाऊन हा शास्त्रीय अहवाल करावा आणि तो अहवाल केल्यानंतर काही ज्या त्याच्या काही तरतुदी किंवा त्या काही रिकमेंडेशन्स येणार आहेत ते लोकांसमोर खुली करावीत त्यावर सूचना लोकांच्या घ्याव्यात अशा पद्धतीचं एक पहिलं आमचं ते मागणं होतं आणि खऱ्या अर्थानं हे जर केलं असतं तर कोल्हापूरच्या पुरासाठीची जी खरी कारणं आहेत ती समोर आली असतील आणि गेल्या 5 वर्षामध्ये ह्याच्यावर काही ॲक्शन जर झाली असती तर निश्चितपणे आज आम्हाला आतानी या 2024च्या पुराला आम्हाला सामोरं जायला लागलं नसतं असं आमचं वाटतं आणि यातलं सगळ्यात जे प्रमुख कारण आहे कोल्हापूरच्या पुरासाठीचं ते आम्हाला जे वाटतंय कारण आम्ही टेक्निकल नाही तो टेक्निकल लोकांचा विषय आहे तो शासनानं त्याचा शास्त्रीय अभ्यास करावा हे आमचं मागणं होतं की ह्यामध्ये जे पूर क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की जी रस्ते बांधकाम रस्ते विकासाची कामं झाल्यात नद्यांवर जी पुलं बांधल्यात त्याला जो वरच्या भागातून जेवढं पाणी एकत्रित होणार आहे त्याचा निघून जाण्यासाठीचे जे ओपनिंग्स पाहिजेत ते त्या पद्धतीनं ठेवलेले नाहीत त्यामुळं ते पाणी अडवलं जातं हे आम्ही गेली 4 वर्ष सांगतोय परंतु ह्या सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं गेलं आणि ह्यामुळं खऱ्या अर्थानं आज ही पूरस्थिती कोल्हापूरची आहे त्याचबरोबर आम्ही स्पष्टपणे म्हणतोय की जे पूर क्षेत्रामध्ये काही भराव टाकले असतील मग ते खाजगी लोकांनी टाकले असतील ह्या सगळ्यांच्या गोष्टीचं नियंत्रण करण्यासाठी प्रशासन शासनानं ज्या ॲक्शन्स घ्यायला पाहिजे होत्या त्या पद्धतीनं काही झालेलं नाही आणि ह्याच्याकडं कानाडोळा करून परत आणि राष्ट्रीय महामार्गाचा भराव टाकूनच रुंदीकरण चाललं तर त्यालासुद्धा पूरग्रस्त समितीनं तेव्हा विरोध केला डिसेंबर महिन्यामध्ये आणि तेव्हा पूरग्रस्त समितीनं विरोध केल्यानंतर ते भराव्याचं राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण भराव टाकूनचं काम थांबवलं आणि त्याला उड्डाण पूल करून ब्रिज बांधून उसगावपासून ते शिरोली MIDC पर्यंत करण्यासंदर्भातचं निर्णय होतो आहे ते मंजुरीसाठी आहे म्हणून असं चालू आहे हे मूळ जे कारण आहे ते ह्या पद्धतीनं एकंदरीत पूर क्षेत्रामधली रस्ते बांधकाम असतील किंवा खाजगी भराव टाकलेले असतील किंवा जी बांधकाम आहेत याबद्दल शासन प्रशासनानं योग्य काळजी घेतलेली नाही त्याच्यावर काही कार्यवाही केलेली नाही आणि त्यामुळं पुराचा जो प्रॉब्लेम आहे तो हाय असाच गेली 5 वर्ष होऊनही तसाच आहे